संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या पालखीच्या स्वागतासाठी खरं तर सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय नेतेसुद्धा आता दाखल झालेले आहेत। खरं तर दरवर्षीच या ठिकाणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी सपत्नीक या ठिकाणी या संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी येत असतात। दादा, दरवर्षीची ही परंपरा आहे। आता वहिनी सोबत असतात, यंदाच्या वर्षी सोबत आहेत, मात्र आता जिल्हा परिषद सदस्य म्हणून सोबत आहेत। काय भावना आहेत, काय सांगा? काय नाही, गजानन महाराजांच्या स्वागतासाठी आज आम्ही दोघंही सपत्नीक, माझा मुलगा, आम्ही सगळे आलेलो आहोत आणि खरोखर आम्ही नशिबवान आहोत की या पालखीचं स्वागत करायचं भाग्य आम्हाला मिळतं, त्या वारकऱ्यांची सेवा करायचं भाग्य आम्हाला मिळतं। निश्चितच म्हणजे शेकडो किलोमीटर अंतर होऊन एवढा प्रवास करून उन्हाळ्यात ही पालखी प्रस्थान करते, अशा सगळ्या भाविकांचं स्वागत करणं आणि त्यांची सेवा करणं हे खूप म्हणजे आम्हाला मनाला समाधानी देऊन जातं आणि खरोखर आम्हाला या गोष्टीचं खूप एक पुण्य मिळतं की समाधान वाटतं की एवढ्या वारकऱ्यांचं स्वागत करण्याचं भाग्य आम्हाला लाभतं। दादा, खरं तर यंदाच्या वर्षी सोलापूरवर पावसाने रुसवा पकडलेला आहे, पाऊस अद्याप झालेला नाही आहे। गजानन महाराजांकडे काय साकडं घातलेलं आहे, काय सांगा? वरुण राजा यावेळी रुसलेला आहे बळीराजावर आणि मला आमची माझ्या कुटुंबाची आम्ही विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी हेच मागणं आहे की ह्यावेळी वरुण राजा बळीराजाला प्रसन्न व्हावं आणि जो बळीराजा आता अडचणीत आहे त्यांच्या पाठीशी राहून त्यांना आशीर्वाद देऊन या बळीराजाचं भलं व्हावं, हीच मागणी विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या चरणी आणि गजानन महाराजांच्या चरणी आम्ही दोघांनीही केलेली आहे। आपल्यासोबत त्यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि जिल्हा परिषद ताई, खरं तर लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा तुम्ही सहभागी झालेला आहात, काय भावना आहेत? स्वागतासाठी आपण आलेला आहात। आत्ताच दादांनी सांगितल्याप्रमाणे म्हणजे मला शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला अजून तरी योग आला नाही आहे जायचा, पण प्रत्येक वर्षी महाराजांची पालखी आपल्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी येत असते आणि त्यांचं स्वागत करायचं आणि त्यांचं दर्शन घ्यायचं भाग्य मला मिळते। खरंच आम्ही सगळेच खूप नशिबवान आहोत आणि खूप छान वाटतं। खरं तर पावसाने ओढ दिलेली आहे, बळीराजा चिंतेत आहे, काय साकडं असणार आहे गजानन महाराजांकडे? मी गजानन माऊलींकडे एकच साकडं घालते की लवकरात लवकर पाऊस पाणी होऊ दे आणि दादांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पाऊस पडून त्यांची शेती चांगली पिकू दे, सगळी पिकं चांगली येऊ दे, एवढीच मी मनापासून पांडुरंगाला आणि गजानन महाराजांना साकडं घालते आहे। पण पाहतो या ठिकाणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी संत गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झालेली आहे आणि या ठिकाणी सोलापूरकरांच्या वतीने देखील या ठिकाणी स्वागत करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।